करायचा। रणसंग्राम सटाणा नगर परिषद निवडणूक 2025। आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार। ते आपला परिचय करून देणार आहेत। नमस्कार, मी भूषण तानाजी सोनवणे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष। मी प्रभाग क्रमांक 3 अ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी केलेली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून तुम्ही उमेदवारी करीत आहात। आम्ही केलेल्या सर्वेनुसार त्या प्रभागात अनेक अडचणी आहेत। तुम्ही कुठल्या कुठल्या अडचणी तिथे शोधल्या आणि आगे अडचणी बघितल्या, त्या अडचणी तुम्ही सांगा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपल्याला ओपन प्लेस, एकही ओपन प्लेस तिथे डेव्हलप नाही। बरोबर। आपल्याला सर्वात प्रथम तिथे ओपन प्लेस आपल्याला डेव्हलप करायचे। राहिला विषय ते ओपन प्लेस काही एखादा डेव्हलप झालेला आहे, त्याच्यामध्ये ग्रीन जिम आपल्याला करायची, जॉगिंग ट्रॅक आपल्याला तिथे करायचं आहे, दिशादर्शक फलक आपल्याला तिथे सर्व कॉलनींना आपल्याला तिथे लावायचे आहेत। काही जागेवर रोडांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, आपल्याला ते रोडाचे प्रश्न आपल्याला तिथे सोडवायचे आहे। काही जागेवर जागा आहे पण रोड तिथून होत नाही, ते पण आपल्या माध्यमातून तो सोडवायचे आहेत। माई रेस्टॉरंट पासून तर अतुल जाधव सरांच्या हॉस्पिटल पर्यंत एक मोठ्या रोडाचा तिथे प्रश्न तिथे परिसरामध्ये आहे, श्यामजीनगर व वीर सावरकर नगरमध्ये। आपल्याला तो सुद्धा रोडाचा मोठ्या प्रमाणात तो प्रश्न आहे, आपल्याला तो सुद्धा आपल्याला मार्गी लावायचा आहे। तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं? तुमचं आजपर्यंत त्या प्रभागासाठी तुमचं नेमकं योगदान काय? मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम तिथे राबवत आलेलो आहे। सर्व समाजाला बरोबर घेऊन, सर्व समाजाला एकत्र करून त्यांच्या बरोबर सर्व अडी अडचणींना मी तिथे उभा राहतो। सर्वांच्या दुःखात, सर्वांच्या सुखात मी नेहमी हजर राहतो व शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी 9 वर्षापासून मोठ्या प्रमाणात शिवजयंती तिथे उत्सव साजरा करतो। ते शिवजयंती साजरा करत असताना मी तिथे अनेक वर्षापासून 51 जोडप्यांची आरती ठेवतो। 51 जोडप्यांच्या आरतींमध्ये विविध समाजाचे लोक आम्ही बोलवत असतो, मान्यवर आपण तिथे बोलवत असतो। त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आपण तिथे ठेवतो, लहान लहान मुलांना स्टेज देतो, त्यांचा उत्सव आपण तिथे वाढवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून अनेक वर्षापासून मी त्या प्रभागामध्ये फिरत असताना माझं नातं होतं, माझा मित्रपरिवार, सर्व समाजाची माझे चांगले संबंध आहेत। पण माझं असं मत आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवारी करावी। बरोबर। तुम्ही ज्या प्रभागातून उमेदवारी करीत आहात, उमेदवारी करीत असताना अशा कोणत्या कल्पना आहेत त्या जनतेला तुम्ही तुमच्या निवडून आल्यामुळे त्याचा फायदा होईल, अशा कोणत्या कोणत्या कल्पना घेऊन तुम्ही उमेदवारी करीत आहात? आपल्याला तिथे ओपन गटारी असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न आपल्याला तो सोडवायचा आहे। अनेक वर्षापासून रोडांचे कामं तिथे झालेले नाही, आपल्याला रोडांचे कामं तिथे करायचे आहेत। अनेक रोड तिथे करण्यासारखे आहेत, तो पण आपल्याला ते कामं आपल्याला तिथे करायचे आहेत। त्याच्यानंतर ओपन प्लेस आपल्याला डेव्हलप करायचे। नागरिकांना बसण्यासाठी कुठेही जागा नाही, तिथे आपल्याला नागरिकांना बसण्यासाठी चांगली सोय करता येईल, जॉगिंग ट्रॅक करता येईल, ग्रीन जिम करता येईल व आपल्याला काही स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणात अंधार असतं, ते आपल्याला स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून अंधार कमी करता येईल रात्रीच्या वेळी। व काही ओपन भूखंड आहेत, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात झाडं मोठ्या प्रमाणात वाढलेले, ते झाडं आपल्याला तिथे कमी करायचे आहेत। अनेक समस्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये खूप वर्षापासून तिथे आहेत। ते प्रश्न असतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये, ते सर्व प्रश्न आपल्या माध्यमातून कसे सुटतील एवढ्याच आपल्याला प्रामाणिकपणे हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। प्रामुख्याने एक रस्ता बऱ्याच वर्षापासून झालेला नाहीये, श्यामजीनगर व वीर सावरकर नगरकडे तो जो रोड जातो, माई रेस्टॉरंट पासून तर अतुल जाधव सरांच्या हॉस्पिटल पर्यंत, प्रामुख्याने तो खूप मोठा प्रश्न आहे, बऱ्याच वर्षापासून तो रखडलेला आहे। तो प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे। अनेक श्यामजीनगरचा प्रश्न असेल, वीर सावरकर नगरचा प्रश्न असेल, क्रांतिवान नगरचा प्रश्न असेल, चौगा रोड दीपनगरचे प्रश्न असतील, पुंडलिक नगरचे प्रश्न असतील, जैन कॉलनीचे प्रश्न असतील, तेवढ्या कॉलन्या आहेत आपल्या प्रभागामध्ये। सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी उमेदवारी केलेली आहे आणि सर्वांचे प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। 3 मधून तुम्ही उमेदवारी करीत आहात। मतदारांना आणि जनतेला
तुम्ही दिलेला शब्द पूर्ण कसा कराल आणि तुम्ही जनतेला काय आवाहन कराल हे तुम्ही सांगा. मी जनतेला, मायबाप जनतेला एवढंच सांगतो, मी तुमच्या एक घरातल्या मुलासारखा राहील. हे प्रभाग क्रमांक 3 म्हणजे फक्त माझ्यासाठी वार्ड नाही, हे माझं घर असेल. मी प्रभागातल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. जनतेने मला आशीर्वाद द्यावं हीच मी तुमच्याकडे विनंती करतो. तुम्ही मला आशीर्वाद दिला तर नक्कीच मी या प्रभागातले सर्व प्रश्न मार्गी लावेल, एवढंच तुम्हाला सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 3 मधून धनुष्यबाण या निशाणीवर उमेदवारी करीत असलेले आपले भूषण भाऊ यांनी जनतेचे अनेक प्रश्न समोर घेऊन उमेदवारी केलेली आहे आणि त्यांनी सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा वचननामा आणि त्यांचे जे शब्द आहेत जे त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ते सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहणार आहेत. धन्यवाद भूषण भाऊ, तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.